समाज माध्यमांवर व्हायरल झालेले ईव्हीएम छेडछाडीचे व्हिडिओ जुने, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, व्हिडिओचा 2024च्या लोकसभा निवडणुकांशी संबंध नाही। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पाहायला गेले का? नालेसफाईवरून आशिष शेलारांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। रवी राणाच नवनीत राणांचा पराभव करणार, बच्चू कडूंनी पुन्हा राणा दाम्पत्याला डिवचलं। सुरेंद्र कुमार अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, कार चालकाला डांबून ठेवल्याने कारवाई, पुणे पोलिसांकडून चालकालाही सुरक्षा। सहाव्या टप्प्यासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.70% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 77.99% मतदान, तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 52.2% मतदान। जळगाव जिल्ह्यात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम, वाढत्या तापमानामुळे 144 कलम लागू, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईत 30 मे पासून 5% पाणी कपात, तर 5 जून पासून 10% पाणी कपातीचा निर्णय, जलाशयांमधील पाणी साठा घटल्यानं महानगरपालिकेचा निर्णय। महाराष्ट्रात अनेक भागांना दुष्काळाच्या तीव्र झळा, मनमाडला 20 ते 25 दिवसांनी पाणी पुरवठा, तर संभाजीनगर, सातारा, पालघर आणि वर्ध्याचीही पाण्याअभावी होरपळ। पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक, विरार ते डहाणू आणि डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द, उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवार प्रणंत तुडू यांच्या ताफ्यावर दगडफेक, 5 टप्प्यानंतर बंगालमध्ये 6व्या टप्प्यात काही ठिकाणी हिंसाचार।